सोहम उठ बरं. सोहम चल उठ आता. असावरी अंघोळीला पाणी काढले का माझं? हो बाबा. हा. अरे नाही एवढी वर आली आणि घोडा इथे झोपलाय. हे सोम्या उठ, देवळात जायचंय आज. आजोबा मी उठवते त्याला लगेच. ए आजोबांच्या सोम्या उठ ना. सोम किती वेळ झोपणार आहेस? झोपू दे ना यार. सोहम सोहम. अरे शुभ्रा काय? गुड मॉर्निंग. चल आवर आता पटकन, ठेव आणि ये लवकर. हा आता कुठे? अरे अडगळीची खोली आई एकट्या आवरतायत. चल त्यांना मदत करूया. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. असावरी माझे कपडे धुवायला टाक आणि टॉवेल वाळत घाल. सोम आवर पटकन. त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्मावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम भद्रधाराय अभद्रपापघाताय नमः. आजोबा तुमची पूजा झाली ना की तेवढा तो टॉवेल उचलून ठेवाल प्लीज. भद्रधाराय अभद्रपापघाताय नमः. ओम घोर कष्टहंत्रे त्रिविष्टपगमित्रे. आई आहो मी म्हणाले होते ना मी येते मदतीला. तुम्ही एकट्याने का करायला घेतलं? हे घ्या बरं आधी. अगं नाही बाबांची पूजेची वेळ झाली. मला सगळी तयारी करायची, फुलं ठेवायची, तामण ठेवलं, सगळं ठेवलेलं आहे मी. तुम्ही आधी शांतपणे चहा घ्या बरं. हे द्या. पण बाळा तू या घाणीत कुठे येतेस? किती धूळ आहे इकडे, किती कचरा आहे बाळा. जा, मला सवय मी करते. अहो मलाही होईल सवय. आणि तसंही या खोलीत राहायचंय कोणाला, मला आणि सोहमला ना. मग आम्ही दोघं मिळून आवरू की ही खोली. एक मिनिट. सोहम. अगं सोहमला नको बोलवूस. त्याला धूळ अजिबात चालत नाही. त्याला खूप त्रास होतो ग त्याला. तुम्हाला चालते? बघा किती त्रास होतोय. ऐका, देवळात जाऊन आलो ना की मी आणि सोहम दोघं मिळून ही खोली आवरतो. तुम्ही आधी चहा घ्या बरं. आणि तसे आजोबांची पूजा झाली की निघावं लागेल आपल्याला. त्याआधी आवरून घ्या पटकन. हा एक बॉक्स तर पूर्ण करते. हा तो मी करते. तुम्ही आधी धुळीतनं बाजूला या आणि चहा घ्या बरं. तो थंड होईल. चला घ्या. हा बॉक्स ना. काय मस्त केलायस ग चहा. आई हा कॅमेरा कोणाचा आहे? ह्या बॉक्स मध्ये होता काय हा? सोहमच्या बाबांचा आहे. फोटोग्राफीचा खूप छंद होता त्यांना. खूप काम करून काटकसर करून पैसे साठवून त्यांनी हा कॅमेरा घेतला होता. हे सतत फोटो काढण्यात गुंतलेले असायचे. बाबांना अजिबात आवडायचे नाही. किती बोलायचे त्यांना, पण ह्याने काही आपला छंद सोडला नाही. हे गेल्यावर त्यांची एवढी एकच आठवण उरली आहे बघ माझ्याकडे. आई चहा गार होतोय. दे. सोहम. अगं त्याला कशाला? सोहम. हा काय ग? ऐक ना प्लीज, हे बाहेर नेऊन ठेवतोस का? हो.
सोहम तू आवरून घे ना यार, निघायचंय आपल्याला. आईंचं झालं की लगेच निघूया आपण. हो लगेच करतो. हो हो. आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहोत. खूपच काय हे? कॉम्पॅक्ट आहे. मोठ्या घरातल्या जुन्या वस्तू कोणी टीव्हीवर विकतं का? डील मिळून जाते. क्या बात है, एक संपूर्ण डील आज तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसत आहे. सगळं मिळतं. अहो आजोबा, टीव्हीवर नाही, मोबाईलवर विकतायत ते जुन्या वस्तू. जाहिरात दाखवतात ना टीव्हीवर. हो. एवढा काय मला अडाणी समजू नको. तुझा आज आहे मी. तुमचा फोन द्या आजोबा. हे बघा, हे ते ऍप बेचो सामान ऍप. याच्यावर वस्तू विकल्या जातात आणि खरेदी केल्या जातात. यावर वस्तू विकतात. हो, हे बघा, हे आधी डाउनलोड केलं. आता हे ऍप डाउनलोड झालं, ते उघडलं आणि आपल्याला हव्या असलेल्या वस्तूचा असा फोटो काढायचा, तो अपलोड करायचा आणि इथे आपला पत्ता टाकायचा आणि खाली हवी असलेली किंमत. आणि हे दाबलं की ओके, डन झालं. कळलं? सोहम आलो आलो. बायकोच्या ताटाखालचं मांजर. नको असलेली वस्तू विकून टाकायची. नको असलेली वस्तू विकून टाकायची. हा हा, कॅमेरा. कॅमेऱ्याचा फोटो घेऊया. येस. उशीर झालाय, त्याने खायला हवं. अगं बाई, शुभ्रा, अगं सोहमचं पाकिट द्यायचंय. आई तो आणेल, मी सांगितलंय त्याला. बर बाबा, चला. चला. हो, आणते हा चपला. वा, लवकर तयार झालाय. देव वाम कुक्षीला जाण्याआधी पोहोचलो म्हणजे झालं. बाबा घ्या. ठीक आहे ना बाबा? चला. चला. पंखे बंद केलेत, गॅस खालून बंद केलाय. सोहम, हा. अरे तुझ्याकडे घराची किल्ली आहे ना रे? हो, आहे चला. चल. मॅडी, मी जरा मंदिरात जाऊन येतो. सर, यू चीटर. तुम्ही या मंदिरात फक्त प्रसाद खायला जाता ना? यू आर राईट मॅडी. या मंदिरात जो शिऱ्याचा प्रसाद मिळतो ना, तशी चव जगातल्या कुठल्याही शिऱ्याला येऊ शकत नाही. खरंच सर, चला चला जोड्याने जाऊ. अगं एवढासा मिळतो का? त्यापेक्षा तू माझे जोडे सांभाळ, मी तुझ्यासाठी प्रसाद आणतो. हा, सर. हा दीक्षित बोला. सगळे झाले अरेंजमेंट. हो, आपण ठरवलं तोच मेनू ठेवलाय. सोम्या, माझ्या चपलेवरून तुझ्या चपला काढ. माझ्या चपला नवीन आहेत. तर चपला कशा ठेवायच्या हे सुद्धा शिकवता आलं नाही तुला. बाबा तुम्ही पुढे व्हा, मी हार फुलं घेऊन येते. ओके देन, भेटल्यावर बोलू. राईट. नवीन लग्न का? हो, माझी सून आणि माझा मुलगा. या दोघांकडून अभिषेक करवायचा आहे. घ्या करून. पण तुम्ही सोहळ्यात आहात ना? म्हणजे काय? अहो पुजारी आहेत ना मी. देवाला हात लावताय म्हणून विचारलं. या या, बसा आतमध्ये. हे घे ते तर. बाबा तुम्ही तिथे बसा, मी प्रदक्षिणा घेऊन येते. हा,
देवाला हळद कुंकू व्हायचं, अक्षदा फुल व्हायचं. माल्यादिनी सुगत्यादिनी मया अग्रतं प्रभो पूजार्थे पुष्पाणि पान्तु पान्तु समर्पयामि. लाजा नाही वाटत? जेवण नाही, प्रसाद आहे तो. त्या माणसाने एकदा सुद्धा हात नाही जोडले. राहू द्या हो बाबा, अहो प्रसाद हा सगळ्यांसाठी असतो. त्या निमित्तानं का होईना माणूस 2 मिनिटं देवासमोर उभा तरी राहतो. अहो, देव समजून घेतो, पण माणसाला अक्कल नको. काय झालं? तो माणूस गेला बघ, त्यांनी 3 वेळा प्रसाद घेतला. बाबा जाऊ द्या ना. हा अभिषेक आता संपन्न झालेला आहे, तेव्हा तुम्ही आता मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. आजोबा नमस्कार. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. सुखी राहा. सोहम, गुरुजींना दक्षिणा देऊन टाक ना. हो, या या इकडे गुरुजी. आई आपण थोडा वेळ बसूया का इथे? छान तुम्ही वाटतं. बसा, माझे पाय आमले बसून बसू, मी बाहेर आहे. हो. छान झालं ना सगळं? खूप छान. अरे देवा, तेवढ्यात पाऊस पडून गेलाय. हो काका, मी काय म्हणतो, मला जरा तुमच्या चपला येता का? काय आहे, मी माझे शूज गाडीत ठेवलेत. येताना हे ओलं नव्हतं ना, ते चपला घालून जातो, शूज घालतो आणि चपला आणून देतो. चालेल? या. थँक्यू. चप्पल चोर, चप्पल चोरून पळून निघालास? अहो नाही नाही, विचारून घेतले. या काकांची आहे का? मग अशी 3 वेळा प्रसाद घेतलास आणि आता चप्पल चोरून निघालास? अहो नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी विचारून घेतली चप्पल. काय झालं, माझे शूज मी गाडीत काढले, तर येताना हे ओलं नव्हतं ना, जाताना ओलं होतं म्हणून काकांना म्हटलं चपला घालतो आणि जाऊन तिकडे मग बूट घालून चपला आणून. खोटं बोलतोस? नाही. हिंमत कशी झाली माझी चप्पल घालायची? आड नाही तर एका बुक्कीत गार करीत पोलिसांच्या ताब्यात देईन तुला. हो अशी तुमची चप्पल आहे की ही? हात सोडा ना. आय एम सॉरी. सॉरी ठेव तुझ्या घरी. आता पाठवतो तुला खडी फोडायला. थांब. पोलीस, 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 पोलीस. आजोबा, अहो कशाला उगीच पोलिसांना? अरे मी तुझा आजा नाही. बरं बाबा. अरे मी तुझा बाबा, मामा, काका कोणी नाही. नसती नाती जोडलेली आवडत नाही. दत्तात्रय बंडोबंत कुलकर्णाला कळलं? कळलं. मी चप्पल परत ठेवणार होतो. दत्ता. दत्ता कोणाला म्हणतोस दत्ता? काही लाश उरली की नाही? पोलिसाला बोलवा, पोलिसाला बोलवा लवकर. सोहम, आजोबांचा आवाज आहे का रे हा? एक काहीतरी झालंय बहुतेक. सर बघूया. सोहम ये. पोलीस, पोलीस, पोलीस. मी केस करीन तुझ्यावर. त्या दत्तात्रय बंडोबंत कुलकर्ण्याला नावाने हात मारतोस. केस करीन, फाशी द्यायला लावीन तुला. गाडीपर्यंत जायला चप्पल घातली म्हणून फाशी? जाऊ दे ना दत्ता. सॉरी म्हटलं ना. लाच कशी एवढं दत्ता म्हणाला? आजोबा आजोबा काय काय झालं? काय झालं? बघा चप्पल चोर मला दत्ता म्हणून हाक मारतोय. हो असे हे तुमचे आजोबा आहेत का? हो. भामट्या, तू मला आजोबा म्हणू नको. बरं नाही 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 म्हणत आहे. आजोबा थांबा, शांत व्हा प्लीज. कोणीतरी एक खुर्ची आणाल का प्लीज? आजोबा थांबा, तुम्ही जरा बसा बरं कुठेतरी. सॉरी. या बसा बसा. आजोबा बसा. शांत शांत व्हा जरा. हा आता मला शांतपणे सांगा काय झालं? मी सांगतो काय झालं. मी चुकून यांची चप्पल घातली. ती यांना म्हटलं मी ती चोरली, म्हणून मी यांना समजायला गेलो. म्हटलं आजोबा तसं, तर हे चिडले माझ्यावर. म्हणाले मला नसती नाती जोडू नकोस माझ्याशी. मला आजोबा म्हणू नकोस, काका म्हणू नकोस, मामा म्हणू नकोस. म्हणून मी यांना दत्ता म्हटलं. माझं नाव घेतलंच परत याद राख. चप्पल काढायची माझी. चप्पल काढ. काढली. सॉरी. सावकाश. नवीन चप्पल चोरायला निघालाय माझी. सॉरी सर, तुम्ही प्लीज निघा ना. शुअर. मी हो हो. सोहम आणि आई सुद्धा येत आहेत. तुम्ही निघा. एनिवे टेक केअर. बाय दत्ता.
दत्ता म्हणतोय चप्पल चोर कुठे निघालास? काय नाही तुला कशाला सोडलंस त्याला? अहो आजोबा राहू द्या ना, आपली चप्पल मिळाली ना आता राहू द्या. मिळाली म्हणजे न्यायला हवी होती का? पोलिसात द्यायचं होतं त्याला. परत भेटला सोडणार नाही. माझा इंगा पाहिला नाही त्याने. येऊ दे समोर. आता ह्यांना कोण सांगणार? यांची ही इच्छा नेहमी पूर्ण होणार आहे. हो हो आजोबा हो, तुम्ही झालायत का? आता शांत झालं एक ना? मिनिट हा जरा एक मिनिट. अहो बाबा काय काय झालं बाबा? कुठं भटकत होतीस तू? वराती मागून घोडे घेऊन उपयोग काय? तो चप्पल चोर हातातून निसटला माझ्या. कोण चोर? कुठे? पळाला, निसटला हातून. ए सोहम, अरे फोनला काय झालं? सारखे मेसेज येत आहे बघ. ट्रॅश मेसेज असतील हो, लक्ष नका देऊ. जरा कोमट पाणी आणलंय, घशाला बरं वाटेल. हा ओवाय जरा शेकून घ्या. हा काय झालं? आणि चटका बसला ना मला. चटकी घेऊन मारायचं काय? नाही बाबा अरे बाबा उपाशी मारा. जेवणाचं कधी बघणार? मी वाढते, लगेच वाढते. हा काय हे फोनचं काय झालंय कळत नाही. बिघडलाय असा बरी. आले आले. फोनचं बघ जरा काय झालंय ते. हो हो बघते बाबा. आणि जेवणाचं काय झालं? भूक लागली ना. बाबा मी वाढते, तुम्ही हात पाय धुवून घ्या. आम्ही हात पाय धुवून या. सोहम जरा तू पण हात पाय धुवून घे. जेवायला बसायचं ना. जातो काय? येतोय. मला तर बाई ह्यातलं काही कळत नाही. आई थांबा, द्या आई मी बघते. दही आणायचं राहिलं. हा अगो बाई, हा कॅमेरा इथे कसा काय राहिला? हा तर बाबांचा कॅमेरा आहे. इथे कोणी विकायला टाकलाय? भाजी करपली वाटतं. टायको फ्लेक्स. अरे हेच अँटिक मॉडेल किती वर्ष शोधतोय मी, आज मिळालं. मॅडी आजच्या संध्याकाळच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर. या कॅमेरा घ्यायला जातोय आजच. येस.